अरे बापरे 10 फुटी अजगर. ज्वारी कापणीची घाई अन अजगर निघाला बाई. भडगाव तालुक्यात वाक येथील श्रीकांत किसन पाटील या शेतकऱ्याच्या गिरणा काठावरील शेतात ज्वारी कापणीचे काम 25 ते 30 मजुरांकडून सुरू होते. मजुरांना अचानक अजगर शेजारच्या शेतातून ज्वारीच्या पिकात घुसताना दिसला. मजुरांची एकच घाबरगुंडी उडाली आणि मजुरांनी आरडाओरड करीत शेताबाहेर पळ काढला. मजूर ज्वारी कापण्यास घाबरून नकार दिल्याने श्रीकांत पाटील या शेतकऱ्याने तात्काळ बाळगता पाचोरा येथील इच्छाराम शांताराम पाटील या सरपमिनाला अजगराला पकडण्यासाठी पाचारण केल्याने ज्वारीचे क्षेत्र 3 एकर होते. अजगर ज्वारीच्या पिकात घुसल्याने अजगराचा शोधच लागेना. अखेर सरपमिन इच्छाराम पाटील यांनी जीवाची पर्वा न करता ज्वारीच्या पिकात घुसून अजगराच्या शोधार्थ 1.5 तासानंतर सरपमिन इच्छाराम पाटील यांनी दुपारी अखेर अजगराला पकडण्यात यश मिळविले. अजगराला ज्वारी पिकाच्या बाहेर काढताच शेतकऱ्यासह शेतमजुरांनी सुटकेचा श्वास सोडला. अजगर भला मोठा होता. अजगर हा 10 फुटाचा होता. या अजगराचे वजन तब्बल 30 किलोच्या जवळपास होते. या अजगराला पाहून शेतमजुरांचे कुटुंब वाक झाले अन पळायला लागले. अरे बापरे 10 फुटी अजगर. ज्वारी कापणीची घाई अन अजगर निघाला बाई. घबराहटीमुळे सर्वांचे भंबेरी उडाल्याचे दिसून आले. इच्छाराम पाटील या सरपमिनाने हा अजगर पकडून आसनखेडा वनविभागाच्या ताब्यात देऊन या अजगराला जंगलात सोडून जीवदान देण्यात आले. शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मागील वर्षी याच वाक शिवारात गिरणा काठावरील दत्ता आणि दयाराम पाटील यांच्या शेतातही मोठा अजगर याच सरपमिन इच्छाराम पाटील यांनी पकडला होता. गिरणा काठ व नाल्याकाठी अजगरांचा वावर नेहमी वावर असतो. अजगर एकाच ठिकाणी प्राण्यांच्या शिकारीसाठी लपून बसतात. भक्ष्यामुळे गिरणा काठावर अजगरांचा नेहमी वावर असतो अशी माहिती सरपमिन इच्छाराम पाटील यांनी दिली. सर्प शेतकऱ्याचा खरा मित्र मानला जातो. सर्प खडीखाप उंदीर यांनाच आपले भक्ष्य बनवितो. इच्छाराम पाटील हे वयाच्या 16व्या वर्षापासून सर्प पकडतात. ते पूर्वी जेसीपी मशीन चालवायचे. शेतांमध्ये कामे करताना जमिनीतून वा मातीतून छोटे मोठे सर्प निघायचे. सर्प जेसीपी मशीनमध्ये जखमीही व्हायचे. जखमी सर्पांना इच्छाराम पाटील जीवदान द्यायचे. सर्पांना मरू देत नव्हते. गावांमध्ये घरात शेतांमध्ये खळ्यांमध्ये सर्प आढळला की लोक त्यांना सर्प पकडण्यासाठी नेहमी बोलावितात. त्यांची ही सेवा विनामूल्य असते. आतापर्यंत त्यांनी तब्बल 5000 सर्प पकडून सर्पांना अन्य जंगलात सोडून जीवदान दिलेले आहे. सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव.